हॅलो. ह्या लेक्चरमध्ये आपण ही जिओमेट्री काढायची आहे कटिया सॉफ्टवेअरमध्ये. तर काय करणार, कटिया ओपन, कटिया सॉफ्टवेअर, स्टार्ट, मेकॅनिकल डिझाईन, पार्ट डिझाईन, पार्ट 1 किंवा तुम्ही पार्ट 2 पार्ट 3 काय पण देऊ शकता तुम्ही. ओके, ठीक आहे. आता कुठल्या प्लेनमध्ये काढायचं आहे, सपोज व्हर्टिकल प्लेन किंवा वायझेड प्लेनमध्ये काढायचं आहे. प्लेन सिलेक्ट केलं, स्केच, ठीक आहे. किंवा तुम्ही उलट पण करू शकता, स्केच सिलेक्ट करून प्लेन सिलेक्ट करू शकता किंवा प्लेन सिलेक्ट करून स्केच सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. आता हे डायमेन्शन जे दिलेले आहेत किंवा मेजरमेंट दिलेले आहेत, पॉईंट्स मध्ये दिलेले आहेत, ते काय करणार की इंटू 100 घेऊन आता हे डायग्राम काढायचं आहे. इंटू 100 मीन्स काय की 1 असेल तर 1 इंटू 100 म्हणजे किती करणार मी 100, ठीक आहे. 3 पॉईंट आहे 3.0, तर 3 इंटू 100 300 या पद्धतीने काढणार आहे, ठीक आहे. बेसिक शेप आधी ड्रॉ करून घेतोय. आता हा जो सर्कल आहे किंवा टँजेंट आर्क आहे, तो काय करतो टँजेंट आर्क. आता आपल्याला काय करायचं आहे, कुठला यूज करायचा, 3 पॉइंट सर्कल. फर्स्ट पॉइंट घेतलेला इथं, सेकंड पॉइंट आणि हा थर्ड पॉइंट. असा बेसिक शेप काढलेला आहे. आता काय करायचं आहे की ही जी लाईन आहे, ही लाईन हॉरिझॉन्टलच्या जे ऍक्सिस आहे त्यावरती तुम्ही झूम करू शकता आणि बघू शकता की ही जी लाईन आहे, ही लाईन काय केलेली आहे, या हॉरिझॉन्टल लाईनला कोइन्साइड झालं नाही, तर ते काय करायचे, कोइन्साइड करून घ्यायचे. ही लाईन सिलेक्ट केली आणि हे हॉरिझॉन्टल ऍक्सिस सिलेक्ट केलं, कंस्ट्रेंट डिफाइन डायलॉग बॉक्स, कोइन्साइड, ठीक आहे. त्यानंतर ही जी लाईन आहे, ही लाईन एक्सटेंड झालेली, ठीक आहे, एक्सटेंड झालेली, तर ही काय करायची आहे, ट्रिम करायची आहे. ट्रिम, क्विक ट्रिम, ठीक आहे. इथं काय झाली, ती लाईन ट्रिम झालेली आहे, ठीक आहे. अशी काय केले, बेसिक जे शेप आहे, बेसिक जे डायमेन्शन आहे ते बेसिक डायमेन्शन काढून घेतलेलं आहे. आता हे किती आहे 0.50, मग काय करणार मी 100 केलं इंटू 100 केलं तर काय होणार 50 काढलेलं आहे. त्यानंतर हे किती आहे 25, तर काय करणार 25.25 इंटू 100 25. त्यानंतर हे टोटल डायमेन्शन किती आहे 3.00, 3 इंटू 100 300, ठीक आहे. त्यानंतर हे डायमेन्शन किती आहे, आता हे आउटर सर्कल जो आहे, आउटर सर्कल त्याचं डायमीटर किती आहे, डायमीटर किंवा रेडियस, सॉरी रेडियस किती आहे 0.50, रेडियस किती घेणार मी 50, रेडियस विचारलेला आहे किती घेणार 50, ठीक आहे. त्यानंतर आतला जो इनर सर्कल आहे, इनर सर्कलचं डायमेन्शन काय आहे, ते आहे तो 0.50, डायमीटर ते 0.50, डायमीटर किती घेणार, सर्कल काढलो मी, आता इनर सर्कल काढणार. आता हे ॲटो कन्स्ट्रेंट सुद्धा घेतं. ॲटो कन्स्ट्रेंट म्हणजे आता समजा मी काढताना काय येतं, ब्ल्यू लाईन दिसतात तिथं, ब्ल्यू लाईनचा काय अर्थ होतोय की ॲटो कन्स्ट्रेंट घेत असतं, तर ते ॲटो कन्स्ट्रेंट तर होऊ द्यायचं नाहीये. तर ॲटो कन्स्ट्रेंट झालं तर ते प्रॉब्लेम येतो डायग्राम पुढं काढताना, ठीक आहे. आता हा सर्कल आणि हा सर्कल काय आहे, कॉन्सेंट्रिक आहे, म्हणजे दोन्ही सर्कलचं सेंटर काय आहे सेम आहे. म्हणून काय केलं, हा सर्कल मी सिलेक्ट केला, त्यानंतर हा सर्कल सिलेक्ट केला आणि कन्स्ट्रेंट डिफाइंड इन डायलॉग बॉक्स कॉन्सेंट्रिसिटी, ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही सर्कल काय झाले, एकमेकाला कॉन्सेंट्रिक झाले. आता हा इनर सर्कलचा डायमीटर किती आहे 0.50, म्हणजे किती आलं 0.50 इंटू 100,
50. ठीक आहे. त्यानंतर आता हे डिस्टन्स जे आहे या सेंटरचं डिस्टन्स, या सर्कलचं सेंटर आणि ह्या व्हर्टिकल जी लाईन आहे याचं डिस्टन्स किती आहे 1.00 म्हणजे किती आहे 100 बाय 1 into 100. त्यानंतर हे किती आता हे जे चाम्पर दिलेलं आहे किंवा कॉर्नर दिलेलं आहे, आर्क इथं आर्क किंवा ह्याला रेडियस दिलेला आहे इथं. ठीक आहे. आता हे रेडियस किती आहे 0.06 इंटू 100 किती आलं 6. काय देऊ शकताय तुम्ही कॉर्नर देऊ शकताय कॉर्नरचा यूज करून. तर हा आर्क आउटर सर्कल आणि यामध्ये काय दिलेलं आहे आर्क दिलेला आहे किंवा कॉर्नर दिलेला आहे कॉर्नर. ठीक आहे. हे किती आहे जर रेडियस 6. ठीक आहे. हे 6 दिलेलं आहे. आता झूम इन आणि झूम आउट करायचं असेल तर काय करू शकता तुम्ही स्क्रोल धरून तुम्ही हे मूव्ह करू शकता. फक्त स्क्रोल जर तुम्ही धरून जर माऊस मूव्ह केलं तर तुमचं डायग्राम होऊ शकते मूव्ह होऊ शकते. जर स्क्रोल धरून तुम्ही राईट क्लिक करून सोडून दिला, राईट क्लिक करायचं एकदा आणि सोडून द्यायचं तर तुम्ही झूम इन आणि झूम आउट करू शकता. ठीक आहे. कसं जर मूव्ह करायचं असेल तर मधला जो स्क्रोल आहे तो स्क्रोल धरून तुम्ही मूव्ह करू शकताय आणि झूम इन आणि झूम आउट करायचं असेल तर तो स्क्रोल जो आहे स्क्रोल क्लिक करून राईट क्लिक एकदा क्लिक करून सोडायचा आहे आणि तुम्ही ते झूम इन आणि झूम आउट करू शकता. ठीक आहे. आता डायग्राम मध्ये कसं दिलेलं आहे की हा जो पॉइंट आहे इथला पॉइंट, हा पॉइंट आणि इथलं जे कॉर्नर आहे त्यामध्ये डिस्टन्स ते 0.44 म्हणजे 0.44 into 100. 0.44 into 100 यानी यामधलं डिस्टन्स किती आहे 0.44 into 100 म्हणजे किती आहे 44. त्यानंतर आता हा जो आर्क आहे हा आर्क आणि हे जे अँगल मध्ये लाईन आहे यामध्ये पण कॉर्नर दिलेला आहे. हा कॉर्नर ठीक आहे. त्यानंतर आणि काय डायमेन्शन दिलेले आहेत. हे जे अँगल आहे या लाईन मध्ये, हे अँगल मध्ये जी लाईन आहे आणि हॉरिझॉन्टल लाईन मध्ये अँगल किती आहे तो 10 डिग्रीचा अँगल आहे. 10 डिग्री घेणार आहे मेजरमेंट. ही लाईन प्लस ही हॉरिझॉन्टल लाईन यामध्ये अँगल किती येतो 10. ठीक आहे. ही डायग्राम तुमची कम्प्लिटली कन्स्ट्रेंट झालेली आहे. ठीक आहे. तर बघू शकताय तुम्ही सगळे डायमेन्शन इथं दिलेले आहे. त्याच पद्धतीने इथे सगळे डायमेन्शन देऊन डायग्राम कंप्लीट केलेले आहे.